हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा या ठिकाणी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 मधील दिनांक 5/11/2025 दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची संपूर्ण माहिती, पुराव्यानिशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते. या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढे जे मी हे पीडीएफ दाखवणार आहे, ही पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथे उपलब्ध आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरचे लवकरात लवकर भेटतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. आजपर्यंत किती फॉर्म आले दिनांक 5/11/2025. सुरुवातीला बघा, या ठिकाणी टोकन नंबर पहा. हा टोकन नंबर आहे 214. टोकन नंबर तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. ठीक आहे, हा कोणत्या जिल्ह्याचा आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी. बघा, हा असणार या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SRPF इथला आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर इथला आहे. टोकन नंबर 214 आणि ऍप्लिकेशन नंबर पण 214 आहे. बरोबर, ऍप्लिकेशन नंबर म्हणजे इथं टोटल टोकन नंबर जनरेट झाले 214 आणि ऍप्लिकेशन नंबर म्हणजे अर्ज क्रमांक 214. नेहमी सारखा असतो का? असं अजिबात असत नाही. याचं उदाहरण पुढे मी पुढच्याच असणाऱ्या स्क्रीनवर दाखवणार आहे. म्हणजे इथला SRPF गट क्रमांक 4 ला असणारे 214 टोकन आणि सध्याच्या 214 अर्ज असणारे इथं आलेले आहेत. आलं लक्षात? मग गट क्रमांक 4 SRPF किती अर्ज? 214 आलेले आहेत. पुढचा असणारा जिल्हा पाहूयात. पण असे अपडेट्स, खरेखुरे अपडेट्स, पुराव्यानिशी अपडेट्स तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या समर्थ अकॅडमी भंडारा या चॅनलवर पाहायला भेटत असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या समोर आपले अपडेट्स येत राहतील. गेल्या वर्षीची सिरीज तुम्ही पाहिलीच असेल. आलं लक्षात? म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, पुढचा असणारा टोकन नंबर सुरुवातीला दाखवतोय. हा बघा, 601 टोकन नंबर आहे. इथं दिसला किती वाजताचा? इथं तुम्ही पाहू शकता 1:47. इथं दिसत नाहीये. त्याच्या अगोदर जे दाखवतो, वाटलं तर दिनांक दाखवायचा राहिला असेल असं वाटतंय. हे बघा, इथं खाली आहे. हा 214 वाल्याचा दिनांक 5/11/2025 1:27 असणारा हा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आणि हा मी स्वतः स्क्रीनशॉट काढलेला आहे, त्याच्यामुळं फेक वगैरे आहे असं काही नाहीये. आलं लक्षात? आता हा 601 वाला टोकन नंबर इथं दिसत नाही, तरी पण मी सांगतोय 1:47 असणारा हा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. 601 कुठला आहे ते पण सांगतोय, ते पण दाखवतो. बघा, कुठला आहे हा? आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी आहे. कुठला? पुणे शहर. आता बघा, मागच्या याच्यामध्ये टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर दोन्ही सेम होता. इथं आहे का तसं? बघा, इथं टोटल असणारे टोकन नंबर आहेत 601 आणि अर्ज क्रमांक आहे 577. असं का? कारण बाकीच्या मुलांनी चालन भरलेलं नाहीये. आलं लक्षात? अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे, म्हणून इथं वेगवेगळं आहे. आणि हे इथून पुढे हमखास असणार होत असते. ते ही सुरुवातीचा कालखंड आहे फॉर्म भरण्याचा, म्हणून त्या ठिकाणी असणारे जवळपास मागच्या असणारे SRPF मध्ये सेम होतं. पण जसं जसं पुढे जाईल तसं तसं असणार याच्यामध्ये कितीतरी हजारोचा असणारा डिफरन्स वाढत जातो. आलं लक्षात? तर हा होता पुणे सिटी कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा फॉर्म, जिथं फॉर्म आलेले आहेत 577. अशा पद्धतीमध्ये सध्या आपल्याकडे हे दोनच अवेलेबल होते. अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त असणारा याचा समावेश करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8010904800. ज्या ज्या मित्रमैत्रिणींनी फॉर्म भरलेले असतील त्यांनी आपले फॉर्म या ठिकाणी मला पाठवून सहकार्य करू शकता. आता काही लोक म्हणते तुम्ही फॉर्मची संख्या समोर असणार त्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढवताय. कॉम्पिटिशन वाढवणार मुलं फॉर्म भरणारच झाले, कुठं किती आले मी नाही दाखवलं तरी त्या ठिकाणी एकमेकाला विचारतच असतात. त्याच्यामुळं जे तुमचं ज्ञान आहे की असे त्या ठिकाणी फॉर्म संख्या सांगून कॉम्पिटिशन वाढवताय ते तुमच्या खिशात ठेवून द्या. आलं लक्षात? बिनकामी ते ज्ञान कमेंट मध्ये पाळवायचं नाही, तुम्हाला आमंत्रण द्यायला नाही. आलं लक्षात? भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपडेट लवकर मिळतील. धन्यवाद. टेक केअर.